मी आत्ताच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे 2022 पासून 2024 पर्यंत जो काय केंद्र सरकारचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे त्याचा दुसरा टप्पा अखेर सोमवार दिनांक त्या ठिकाणी आता 15 सप्टेंबर दुपारी 2 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये वितरण आता या ठिकाणी होणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सोमवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी म्हणजे उद्याच दुपारी 2 वाजल्यापासून तुमच्या खात्यावरती हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंत या 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आत्ताच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितले, तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, 20,000 रुपये हेक्टरी पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येतोय। ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं पोस्टात असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेत असेल, जिल्हा सहकारी बँकेत असेल, तर या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता तुम्हाला उद्या दुपारी 2 वाजल्यापासून बँकेच्या खात्यावरती पीक विमा पडायला सुरुवात होणार आहे। गेल्या महिन्यापासून अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट बघितली, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते, आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा होईल, या ठिकाणी फक्त बोलतच होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप पीक विमा जमा झालेला नव्हता। याची जेव्हा पत्रकारांनी विचारणा केली त्यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी तातडीचे आदेश आता कृषी विभागाला या ठिकाणी दिल्याचं आता पाहायला मिळतंय। टोटल 20,000 रुपये हेक्टरी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे हा फायनल निर्णय असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। या 16 जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा जर या 16 जिल्ह्यांची यादी असेल तर खरोखर त्या ठिकाणी पीक विमा तुम्हाला या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येतोय। आता बघा शेतकरी मित्रांनो, गेल्या महिन्यापासून तुम्ही फक्त पीक विमा आज येईल उद्या येईल अशी वाट बघत होता, परंतु ठामपणे कोण सांगत नव्हतं की पीक विमा या ठिकाणी कोणत्या तारखेला येईल, कधी येईल। परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आता पत्रकार परिषदच घेऊन डायरेक्ट सांगितले की पीक विमा तुम्हाला सोमवारी उद्या दुपारी त्या ठिकाणी 2 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येतोय। 2022 ला जर तुम्ही पीक विमा भरला असेल, 2023 ला भरला असेल, 2024 ला भरला असेल, तर 3 वर्षामध्ये कधी पण तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावरती आता पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागलाय। टोटल 16 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्या। आता बँकांना 16 जिल्ह्यांची यादी देऊन टाकल्या म्हणल्यावर 2022 ची यामध्ये यादी आहे, 2024 ची यादी आहे, 2022 ची यादी आहे, 23 ची आहे, 24 ची आहे। 3 वर्षांचा रखडलेला केंद्र सरकारने पीक विमा मंजूर करण्यात टाकला होता आणि तो पीक विमा खरोखर मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आता सोमवारी दुपारी बघा 2 वाजल्यापासून हा पीक विमा जमा होतोय। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अखेर फायनल निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा कोणत्या पिकाला किती पीक विमा तुम्हाला या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय आणि हेक्टरी तुम्हाला कोणता त्या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे, म्हणजेच प्रत्येक पिकानुसार तुम्हाला पीक विमा वेगळा असणार आहे। म्हणजे तुमची पिकं त्या ठिकाणी 2022 ला 23 ला 24 ला कोणती नुकसान झाले आणि कोणती पीक विमा यादीमध्ये अर्ज भरताना नोंदवले गेलेत त्यानुसार तुम्हाला वेगवेगळा पीक विमा खरोखर आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या ठिकाणी सोडण्यात आता आलेला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, टोटल 16 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलंय, परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या पिकाला तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे याची यादी 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घ्या। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ बघतात, त्यामुळे त्यांना कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे हे समजत नाही। तुम्हाला पीक विमा आज येईल उद्या येईल अशा बातम्या ऐकून ऐकून कंटाळा असणार, परंतु आता मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट ऑर्डर काढल्या, त्यामुळे आता फायनल निर्णय झालाय, खरोखर तुमच्या खात्यावरती पीक विमा येणार आहे। आता बघा पहिल्यांदा पाहूया कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे। आता बघा जर तुमचं भात पीक असेल, सर्वांनी बघा कोकणातील तुमचे जिल्हे असतील
त्या ठिकाणी सिंधुदुर्ग असेल, रायगड, रत्नागिरी या जर जिल्ह्यामधील शेतकरी असाल आणि भाताचं तुमचं 2022ला 23ला 24ला नुकसान जर झालं असेल तर तुम्हाला हेक्टरी 3 वर्षांचा मिळून 50,000 रुपये पर्यंत तुमच्या खात्यावरती पीक विमा त्या ठिकाणी उद्या सोमवार दिनांक दुपारी 2 वाजल्यापासून त्या ठिकाणी आता तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आता या ठिकाणी म्हणावी लागेल। त्यामुळे भात जर तुमचा पीक असेल तर 50,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी आता मंजूर करण्यात आले आहेत। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं, जर त्या ठिकाणी सोलापूर साइड असेल, सांगली साइड असेल तर या ठिकाणी बाजरी पिकाचं जर तुमचं 2022ला 23ला 24ला नुकसान झालं असेल तर हेक्टरी 32,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सोमवार दिनांक दुपारी त्या ठिकाणी बघा सोमवारी दुपारी तुमच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत। त्यामुळे जर तुमचं बाजरी पीक असेल तर हेक्टरी तुम्हाला 32,000 रुपये पीक विमा येणार आहे। तुमच्या पिकानुसार तुम्हाला किती हेक्टरी पीक विमा मिळणार आहे याची यादी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत तेवढं पूर्ण बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचं 2022ला 23ला 24ला जर भुईमुग पिकाचं नुकसान झालं असेल तर भुईमुगाला हेक्टरी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 45,000 रुपये 3 वर्षांचा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी खरोखर आता सुरू करण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना आता सोमवार गोड होणार आहे। शेतकऱ्यांचा सोमवार या ठिकाणी गोड होणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे। भुईमुग पिकाला त्या ठिकाणी 45,000 रुपयांचा पीक विमा 3 वर्षांचा त्या ठिकाणी रखडलेला पीक विमा तुम्हाला मंजूर करण्यात आलाय। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला 16 जिल्हे सांगणार आहे। 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय। बघा 16 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून हा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येतोय। आता बघा जर सोयाबीन पिकाचं जर तुमचं नुकसान 2022ला 23ला 24ला जर कोणत्याही वर्षी जर सोयाबीन पिकाचं नुकसान झालं असेल आणि सोयाबीन पीक जर तुम्ही 2022ला 23ला 24ला कधी पण पीक विमा जर तुम्ही भरला असेल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। तो म्हणजे 3 वर्षांचा हेक्टरी 55,000 रुपये तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3 वर्षांचा मिळून या ठिकाणी सर्वात जास्त पीक विमा सोयाबीनला आलाय। परंतु पुढे कापूस वगैरे सर्व पिके तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर पीक विमा वाटपाला उद्या सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून आता मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता बघा पुढचं पीक सांगितलंय ती म्हणजे मूग। आता बघा मूग पिकाचा जर तुम्ही पीक विमा 2022ला 23ला 24ला कधी पण जर नोंदवला गेला असेल तर तुमच्या खात्यावरती आता डायरेक्ट 28,000 रुपये तुम्हाला 3 वर्षांचं एकत्र पीक विमा या ठिकाणी तुमच्या आता मुख्यमंत्री साहेबांकडून आता आदेश देण्यात आले। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं आहे काही शेतकऱ्यांना 20,000 पीक विमा येणार आहे। काही शेतकऱ्यांना त्यांच्या पिकानुसार जर जास्त नुकसान झालं असेल तर जास्तीचा सुद्धा पीक विमा उद्या खरोखर त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, पुढचं पीक या ठिकाणी सांगण्यात आले उडीद पीक। आता बघा उडीद पीक जर तुम्ही 2022ला 23ला 24ला जर तुमचं नुकसान झालं असेल आणि तुम्ही हा पीक विमा जर नोंदवला गेला असेल तर तुमच्या खात्यावरती बँकेच्या 25,000 रुपये हेक्टरी 3 वर्षांचा मिळून पीक विमा या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। आता बघा हे खरोखर आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। मुख्यमंत्र्यांचा निर्णय म्हणजे फायनल निर्णय असतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची जर वाट बघत असाल आणि आज येईल पीक विमा उद्या येईल पीक विमा अशा बातम्या ऐकून जर तुम्ही कंटाळा असणार तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। फायनल पीक विमा यादी या ठिकाणी शेवटचा टप्पा तुम्हाला मिळणार आहे ती म्हणजे 16 जिल्हे यामध्ये सांगण्यात आलेत। आता बघा पुढचं पीक या ठिकाणी सांगण्यात आले जर ती म्हणजे तुरी पिकाचं 2022ला 23ला 24ला ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यांनी पीक विमा भरलेला होता त्यांच्या खात्यावरती हेक्टरी 47,000 रुपये 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आला होता। त्याची मंजुरी आता मिळाली आहे। त्यामुळे सोमवारी दुपारी 2 वाजता त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं तूर पिकाचं नुकसान झालंय त्यांना सुद्धा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात येतोय। त्यानंतर बघा सगळ्यात जास्त पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय तो म्हणजे कापूस पिकाला। बघा कापूस पिकाचा जर विचार केला
तर हेक्टरी 3 वर्षांचा मिळून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 60,000 रुपये 3 वर्षांचा पीक विमा या ठिकाणी मिळून या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार आहे, कारण 3 वर्षांचा मिळून पीक विमा असल्याने सर्वात जास्त पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेत। परंतु कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आता हा पीक विमा जमा करण्यात येतोय, तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का, तुम्ही आता लक्ष देऊन 2 मिनिटे बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, 16 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली आहे। तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा वाटपाचा तटलेला होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आता देण्यासाठी ऑर्डर मुख्यमंत्री साहेबांनी दिल्या, त्यामुळे आता हा पीक विमा जमा करण्यात येतोय। आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे नंदुरबार जिल्हा। आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर यामध्ये 2,77,000 शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरल्याचं पाहायला मिळते। या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी डायरेक्ट टोटल 20,000 रुपये हेक्टरी। जर तुमचं पीक जर कापूस सोयाबीन असेल तर मग मात्र तुमचा पीक विमा या ठिकाणी जास्त आहे, कारण सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी कापूस सोयाबीनला सर्वात जास्त पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आल्याचं सांगितलंय। मग 20,000 रुपये कोणत्या पिकाचा त्या ठिकाणी पीक विमा आहे, तर छोट्या मोठ्या पिकाचा 20,000 रुपये पीक विमा या ठिकाणी सांगितलंय। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे नागपूर जिल्हा। आता बघा नागपूर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्या शेतकऱ्यांची संख्या आहे 2,96,000। तर इतक्या जास्त शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलाय। जर तुम्ही नागपूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर खरोखर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर उद्या सोमवारी दुपारी 2 वाजल्यानंतर तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत कधी सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती एकदम तुमच्या पिकानुसार वेगवेगळा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात येतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये शेतकरी आतुरतेने वाट बघत होते, तो म्हणजे परभणी जिल्हा। आता परभणी जिल्ह्यातील जर विचार केला तर 1,86,000 त्या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील शेतकरी पात्र ठरले होते। या जिल्ह्यामध्ये सर्वांना पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात येतोय। शेतकरी मित्रांनो, अजून पुढे भरपूर जिल्हे आहेत, तुमचा जिल्हा सुद्धा यामध्ये असणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या ठिकाणी पीक विमा वाटपाला दुसरा टप्पा सुरू करण्यात या ठिकाणी आलेला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। यवतमाळ जिल्ह्यात जर विचार केला तर या ठिकाणी 2,77,000 पेक्षा जास्त या ठिकाणी आता शेतकरी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। त्यांना पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता टोटल 20,000 रुपयांच्या वरतीच हेक्टरी या ठिकाणी जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे बीड आणि जालना। या 2 जिल्ह्यामध्ये पीक विम्याची जर तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्या खात्यावरती पीक विमा टोटल बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी 20,000 रुपयांच्या वरती पीक विमा येणार आहे। परंतु बीड आणि जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुमचं कापूस सोयाबीन अशा मोठ्या पिकांचं नुकसान झालं असेल तर सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुम्हाला 55,000 60,000 पीक विमा येणार आहे, कारण 55,000 त्या ठिकाणी सोयाबीन पिकाला या ठिकाणी पीक विमा 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा मंजूर करण्यात आलाय आणि त्यानंतर 60,000 पीक विमा कापूस पिकाला सर्वात जास्त पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। त्यानंतरचे पुढचे जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन बघा, तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये नक्कीच असणार आहे। त्यानंतर बघा धुळे आणि त्या ठिकाणी बघा धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना जवळपास 1,60,000 शेतकरी पात्र ठरल्याचं पाहायला मिळाले। त्यानंतरचा पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, खूप मोठा जिल्हा आहे, तर तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। यामध्ये बघा 3,50,000 शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरल्याचं पाहायला मिळते। इतक्या जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झाले। जर तुम्ही या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यावरती आता पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। लवकरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल, त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा। नक्कीच पीक विम्याचा दुसरा टप्पा तुमच्या सुद्धा खात्यावरती येण्याची शक्यता वर्तवल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।